हे गाईज नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल सर्वांचं धन्यवाद करतो. तर मित्रांनो, आज चालू शिर्डीला आणि दरवर्षीप्रमाणे आमची वारी असते शिर्डीची. तर आता वाजले तर 4:30 वाजलेत आणि पोरं निघले असतील. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि आजचा ब्लॉग पूर्ण शिर्डीचा प्रवास आहे, ते पण बाईकवर. चला तर मित्रांनो, हे बघा सगळं आता घेतलं आहे. तिकडं मन आहे आमचं. चला तर मित्रांनो, भेटू डायरेक्ट देवळाखाली. तर मित्रांनो, आता निघालो आम्ही. इकडे बॅगा वगैरे ठेवतात. सगळी पोरं निघले, तर गायकर पण निघलाय, भाऊजी पण यान दरवर्षीप्रमाणे सगळे निघलेत. आता चहा घेता हां, आता चहा घ्यायची सुरुवात झाली. आता म्हणे आमचा इकडे चहाची सोय चालली. बघा चहाची सोय आहे सकाळी सकाळी. या ओम साईराम, ओम साईराम. सगळी पोरं आहेत तिकडं. नमस्कार. ओम साईराम, ओम साईराम, साईराम माऊली, ओम साईराम. आमचे बाबा इकडं. तर मित्रांनो, निघायच्या अगोदर पहिला डारळ फोडतात बघा. चला. ओम साईराम, मंगल मूर्ती. ओम साईराम. तर मित्रांनो, आता पेट्रोल टाकायला थांबलो आम्ही. आता किती पहिले तिथं मी बघा असते असते एक एक गाडी यायला लागली. तर मित्रांनो, 1200चा बसला. तर मित्रांनो, पेट्रोल वगैरे टाकून झाला. आता पोरांची वाट बघतो आम्ही. आता मने पण एकदम फ्रेश झाला आहे. सर्दी आली ज्या मित्रांनो, कसा दिवस जात आहे काय माहिती. एकदम फुल केला आहे. 1200चा बसला आणि गाडीला ॲव्हरेज एकदम डेंजर आहे आमच्या. कितीचं ॲव्हरेज आहे? 25-30 फक्त ॲव्हरेज आहे. पण हीच न्यायची कम्फर्ट आहे. कम्फर्ट आहे आमची. पालाला एकदम चित्ता टायगर आहे आपला. चला तर मित्रांनो, निघतो आता. तर मित्रांनो, आता थांबलो आशाताईची तर दरवर्षीप्रमाणे. अरे वा, ओम साईराम. तर आता आम्ही इथं मस्त नाश्ता करून घेऊ पद्धतशीर. ए आशाबाई, हा ये बघ सगळे थांबल्यात. ये बाय या. तर मित्रांनो, आता नाश्ता मस्तपैकी करून घेऊ पद्धतशीर दरवर्षीप्रमाणे. कांदा पोहे नाही, यांना इडली आहे का? ओ माय गॉड. मित्रांनो, आलेला नाश्ता इडली. म्हणजे अशा भगत, त्यांचे मिस्टर, त्यांचा परिवार आपल्याला सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील खूप छान पद्धतीने नाश्ता आणि चहाची व्यवस्था केली, अल्पोपहाराची व्यवस्था केलेली आहे. आपल्या साई मंडळातर्फे आम्ही त्यांचं मनापासून आभारी आहोत आणि तुमचा आम्ही छोटीशी भेटवस्तू देऊन तुमचा आम्ही सत्कार करत आहोत. त्यासाठी नाश्ता दिलेला आहे, त्यांचं देखील आम्ही उर्फ भगत करतील. धन्यवाद. असंच सहकार्य आम्हाला लाभू दे. ओके. फौजे आयो, खूप मदत असते आमच्या ताईची. धन्यवाद. मस्त वेगळी. तुमची पण वारी व्हायला पाहिजे नाही वर्ष. चल मग, चल बाय. चला तर मित्रांनो, आता निघालो इथून. आता भाऊ पण आला. ओम साईराम. चला चल मित्रांनो, झाला आता नाश्ता विष्टा पद्धतशीर. आता निघू आम्ही. हे बघ सगळे निघाले.
तर मित्रांनो पक्या आता दरवर्षीप्रमाणे नाद करतो पक्या आता डायरेक्ट BMW पक्या आताची. तर मित्रांनो आता आम्ही म्हशेच्या पुढे आलो. म्हशेच्या तरी बरंच थोडासा पुढे आहे आम्ही. थोडं रेस्ट केली, गाडी इथं लावली, जरा गरम पण झाली गाडी, जरा पाणी पण पिला नॉर्मल. आता गाडी माझ्या ताब्यात असेल. आता इथून नाश्ता करायला बहुतेक थांबू असं वाटतं. बघू पुढं काय आहे ते. चला. तर मित्रांनो आता आलोय दसई ना दसई. तर मित्रांनो दसईला आलो आणि आता इथं बाईक पार्क केलं आणि थोडा नाश्ता करून घेतो. इकडं सुरुवात केली आमचा बाकासूर. पप्या कसा वाटला? आता आम्ही दसईला आलो. हा हे नाका एक टेम्पो पण आला आपला टेम्पो आला. आमचा टेम्पो आला. भाऊजी चला. तर मावशी मस्त द्या गरम गरम वडापाव. वडापाव आहे ना खूप मस्त आहेत ना. चव बी एकदम मस्त. परशा काय म्हणतो? वडापाव मस्त होता. आशाताईची तर इडली पण मस्त होती का नाही? हा इडली हा. मस्त होती. म्हणजे दरवर्षी कांदा पोहे असतात पण यंदा इथं काहीच बोलायला भेटलं नाही. तर इडली पण मस्त होती. लय भारी. पण यंदा भारी केला ताई. मी एकच इडली खाल्ली पण मस्त होती. चला तर मित्रांनो नाश्ता करून घेतो मस्त. तर मित्रांनो नाश्ता मस्तपैकी झाला आणि आता निघू. आता सगळी एकदम फ्रेश झाली. नाश्ता पण झणझणी होता. बाकीची पोरं तिकडे आहेत. हा मस्त झणझणी. मावशी एक नंबर नाश्ता. जायचं वडापाव मस्त होता. बघ बाकी तिकडे. चला तर डायरेक्ट आता पुढच्या मार्शल. तर मित्रांनो जाम रस्ता खराब आहे. टोटल असा वाटतंय की 19-20 किलोमीटर आम्ही अशाच रस्त्यातून येतो. खराब एकदम. तर मित्रांनो जरा शिर्डीला यायचं असेल ना चाकण मार्गे यावा. या मार्गे येऊ नका. जाम रस्ता खराब आहे. रस्त्याची कामं चालू आहेत ना. पाठीमागे बघा जाम रस्ता खराब आहे शिवाच्या पलीकडे. तर मित्रांनो आऊत झाली का? आऊत झाली मामाच्या आऊत झाली आमची. जाम रस्ता खराब मित्रांनो. मध्ये थांबला होता हिशोबाच्या पलीकडं. गाठात आलो गाठात. ये बघ ना अवतार बघ. रोड खोललाय. नाही रे, लय बेकार रस्ता आहे. झालं कुठं झालं अजून? नाही लय अजून मग. तर मित्रांनो परत एकदा थांबलो जरा मस्तपैकी. स्पॉट बघा काय दरी आहे बघा. दरी हिशोबाच्या पलीकडे दरी आहे. गेला डायरेक्ट खालीच ना म्हणे. भेटायचा ना अजिबात. आमलो पण जाम इकडे फोटोशूट चालू आहेत बबल्याचा आमच्या. जाम आमलो पण रस्ता खराब आहे ना त्याच्यामुळे जाम आमलो. नाही आमलो तरी पण शिर्डीला जाणार साईबाबांच्या दर्शनाला. एवढ्या झालं अजून रास गाड्या आहेत पाठीमाग. टोटल 71 का 70 गाड्या आहेत. आमचा बबल्या शेट पण आलाय. चला आमचं जावई बापू
कसा वाटला प्रवास? एकदम बेकार, पण मधी बेकार होता. काम चालू आहे रस्त्याचा. हा, जाम बेकार रस्ता होता. इकडे सागर शेट पद्धतशीर मध्ये. लोकेशन भारी आहे ना, लोकेशन कडक. पप्या कसा वाटला प्रवास? आपला आपला तुला पाय द्यायला लय आपल्याला लय आमला मित्र जामच आमला. मी बोलतो जाणार शिर्डीला, आम्ही जाणार. किती आमू दे दर वर्षी. 19 किलोमीटर कम्प्लीट रस्ता खराब आहे, खूप खराब आहे. लय मित्रांनो 19 किलोमीटर आहे ना, तुम्हाला दाखवलं मध्ये मी, पण जामच खराब. लाल परी असे धावत जाते ते. लाल परी रस्ता जाईनाच. नाही बघ दायना, लय कपड्याची हे बघ दायना झाली सगळी. हे बघ. लय 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 बेकार. मित्रांनो तुम्हाला खरंच जायचं असेल ना तर चाकण मार्गे जावा. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत माझ्या बघितलेलं ना, चाकण मार्गे मी गेलेलो, बघितलेलं ना ते बघ सगळी दायना. आला बघ, आला. ये जय हनुमान, जय श्रीराम. काय करशील? आला अंगावर. मित्रांनो घाटामध्येच बघा, इथे शनिदेव आहेत आणि आतमध्ये शिवलिंग आहे. या हा शिर्डीला घेऊ तर मित्रांनो. दादू बिदूचा नाश्ता झाला. अरे ओ माय गॉड. भाई कसा प्रवास झाला? सल्लू भाई, या सल्लू भाई. प्रवास एकदम मस्त झाला हा आणि यापुढे पण चांगला होईल नाश्त्याविषयी. हा या चला मित्रांनो वडापाव खायला. इकडं मने शेट पण आलं. भाऊजी आता बोला. फक्त आपल्याला दाखवतात आता घेतला म्हणून. तर या चहा घ्यायला. आमची लकट मारली. सांगताय काय? या चहा घ्यायला. आपण पण येऊ आता युट्यूबवर. भाऊजी सगळा घेतो आम्ही, काय टेन्शन घेऊ नका. एवढा बसवला ना मला बेकार. कसा प्रवास झाला? एक नंबर प्रवास झाला, पण रस्ता खराब असल्यामुळं थोडासा तिथे जरा मुलांची सगळ्यांची नाराजी झाली. जर्किंग एक नंबर आहे ना, जर्किन एक नंबर आहे. नाद केला पण. मागच्या वेळेपेक्षा अति उत्तम आहे. अतुल भाईनी दादूनी नाद केला पण. हो एक नंबर मस्त पैकी दिलेले. मस्त एकदम. तुला कसं वाटलं जर्किंग? एक नंबर एक नंबर. एक नंबर. असंच पुढच्या वेळेला पण अशीच भेट द्या त्यांना. देतील 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 भाई वगैरे देतील. देव पाठीशी आहे ना. 100 वर्ष आयुष्य त्यांना. तुमचीच बाईट चालले जर्किंग विषयी. 100 वर्ष आयुष्य तुम्हाला. खरंच ना. नाही एक नंबर जर्किंग. कसं आहे अतुल भाई आणि दादूनी जे दिलेत ना शपथ भारीच एकदम. देवाने त्यांना अशीच सद्बुद्धी द्यावं. हो हा आणि मदतीचा हातभार जास्त लावा. जास्त लावा दादू, मदतीचा हात जास्त लावा. हमेशा साथ. पाठीशी साईबाबा आहेत 100%. आम्ही पण तुम्ही बोलायची इच्छा पूर्ण करणार 100%. यात काय शंकाच नाही. मित्रांनो व्हिडिओ खूप मोठी होईल म्हणून उर्वरित भाग पार्ट 2 मध्ये दाखवण्यात जाईल. बाय बाय.